तुम्ही नवीन उद्योजक आहात का? किंवा एखादा छोटा व्यवसाय चालवताय? आणि तुम्हालाही असं वाटतं का की हे बिझनेस फायनान्स प्रकरण जरा गोंधळात टाकणार आहे? मग काळजीच करू नका. आज आपण या गुंतागुंतीच्या गोष्टी एकदम सोप्या करून समजून घेणार आहोत. तुमचा व्यवसाय टिकण्यासाठी बनवला आहे का? हा प्रश्न कदाचित थेट वाटेल, पण खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बघा, फक्त एक चांगली कल्पना व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी पुरेशी नसते. त्यासाठी लागते ती म्हणजे आर्थिक मजबूती. हे वाक्य बघा, हे आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवतं. फक्त नफा कमवणं म्हणजे सगळं काही नाही. तुमच्या व्यवसायात पैशांचा प्रवाह कसा आहे, म्हणजे तुमचा कॅश फ्लो कसा आहे, हे तुमच्या व्यवसायाच्या भवितव्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला तर मग, सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या सुवर्ण नियमापासून, जो प्रत्येक व्यवसाय मालकाने लक्षात ठेवलाच पाहिजे. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी अगदी डोक्यात फिट करून ठेवा. तुमच्या व्यवसायाचे पैसे आणि तुमचे वैयक्तिक पैसे हे कधीच एकत्र करू नका. व्यवसायासाठी एक वेगळं बँक खातं उघडा. यामुळे फक्त हिशोब सोपा होत नाही, तर भविष्यातल्या कायदेशीर त्रासांपासूनही तुमचा बचाव होतो. आता बघा, व्यवसाय फायनान्स म्हणजे ना एक वेगळी भाषाच आहे. आणि ही भाषा जर आपल्याला बोलायची असेल, तर तिचे काही मूळ शब्द आपल्याला शिकावे लागतील. चला तर ती शिकूया. हे 4 शब्द म्हणजे तुमच्या आर्थिक कथेचे 4 खांब आहेत, असं समजा. मालमत्ता म्हणजे तुमच्याकडे काय आहे, देयता म्हणजे तुम्हाला काय द्यायचं आहे, उत्पन्न म्हणजे काय आत येतंय, आणि खर्च म्हणजे काय बाहेर जातंय. या 4 गोष्टींवरच सगळा खेळ अवलंबून असतो. आणि हो, इथेच खूप लोक फसतात. त्यांना वाटतं जास्त महसूल म्हणजे जास्त नफा, पण असं अजिबात नाहीये. खरा खेळ तर खर्च वजा केल्यावर तुमच्या हातात काय उरतं यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना, कॅश इज किंग. म्हणजे काय, तर तुमच्या व्यवसायाचा खरा जीव आहे तो. रोजचे व्यवहार चालवण्यासाठी, खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे सतत पैसा खेळता राहिला पाहिजे. कागदावर कितीही नफा दिसला ना, पण बँकेत जर रोख रक्कम नसेल, तर व्यवसायाची गाडी कधीही थांबू शकते. आता हे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात ना, ती म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या तब्येतीची कहाणी सांगणारी डायरीच आहे. आणि ही डायरी वाचायची कशी, तेच आपण आता शिकणार आहोत. हे 3 रिपोर्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाचे 3 वेगवेगळे फोटो आहेत, असं समजा. नफा तोटा अहवाल सांगतो की तुमचा व्यवसाय किती फायद्यात किंवा तोट्यात आहे. ताळेबंद म्हणजे एका क्षणाचा स्नॅपशॉट की तुमच्याकडे काय आहे आणि काय देणं आहे. आणि कॅश फ्लो अहवाल पैशांच्या येण्या जाण्याचा सगळा हिशोब ठेवतो. आता काही महत्वाचे शब्द बघूया, जे तुम्हाला या रिपोर्ट्समध्ये सारखे दिसतील. हे समजले ना की तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं चित्र आणखी स्पष्ट दिसायला लागेल. बरं, आत्तापर्यंत आपण सगळी थिअरी समजून घेतली. आता वेळ आहे ॲक्शनची. म्हणजे आपल्या व्यवसायाच्या पैशांवर कंट्रोल कसा ठेवायचा ते बघूया. बघा, तुमच्या खर्चाचे ना 2 प्रकार असतात. एक म्हणजे फिक्स्ड आणि दुसरा व्हेरिएबल. भाड्यासारखे फिक्स्ड खर्च टाळता येत नाहीत, पण कच्च्या मालासारख्या बदलणाऱ्या खर्चांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण ठेवू शकता. बजेट बनवताना हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हा आहे तो जादुई आकडा 0. याला म्हणतात ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे अशी स्थिती जिथे नफाही नाही आणि तोटाही नाही. इथून पुढे तुम्ही कमावलेला प्रत्येक रुपया हा तुमचा शुद्ध नफा असतो. तुमच्या पैशांवर कंट्रोल ठेवण्यासाठी फक्त या 4 सवयी लावून घ्या. बजेट बनवा, प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा, अचानक येणाऱ्या खर्चासाठी एक इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा आणि नियमितपणे तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत राहा. हीच आहे आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली. आता व्यवसायाला वाढवायचं असेल तर त्याला इंधनाची गरज लागते, बरोबर? आणि ते इंधन म्हणजे भांडवल. तर हे भांडवल मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत ते आता पाहू. व्यवसायाच्या वाढीसाठी पैसे उभे करायचे साधारणपणे 3 मार्ग असतात. एकतर तुम्ही कर्ज घेऊ शकता, गुंतवणूकदारांना तुमच्या व्यवसायात भागीदार बनवून इक्विटी देऊ शकता, किंवा सुरुवातीला स्वतःच्या पैशातून व्यवसाय चालू शकता, ज्याला बूटस्ट्रॅपिंग असं म्हणतात. आणि हो, खास करून स्टार्टअपसाठी हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. ऐकून घ्या. तुमचा बर्न रेट म्हणजे तुम्ही दर महिन्याला किती पैसे खर्च करत आहात. तुमचा रनवे म्हणजे तुमचे पैसे संपण्याआधी तुम्ही किती महिने व्यवसाय चालू ठेवू शकता. आणि ROI म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळतोय. आणि एक चांगली बातमी सांगू का? हे सगळं मॅनेज करण्यासाठी तुम्हाला एकट्यानेच डोकं लावायची गरज नाहीये. आजकाल अशी अनेक आधुनिक साधनं उपलब्ध आहेत, जी तुमचं काम एकदम सोपं करतात.
अकाउंटिंगपासून ते पेमेंट आणि खर्चाच्या व्यवस्थापनेपर्यंत प्रत्येक कामासाठी खास सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ही साधना तुमचा वेळ वाचवतात आणि चुका टाळतात. योग्य साधनांमध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पैशांवर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला फायनान्सची डिग्रीच हवी असं काही नाहीये. फक्त शिकण्याची इच्छा आणि कृती करण्याची तयारी हवी. शेवटी एकच गोष्ट, तुमच्या व्यवसायाचे आकडे म्हणजे फक्त नंबर नाहीत. ती एक कथा आहे, एक गोष्ट आहे. ही कथा वाचणं, समजून घेणं आणि त्यानुसार योग्य निर्णय घेणं हेच एका यशस्वी उद्योजकाचं लक्षण आहे. तर तुम्ही तुमच्या व्यवसायाची आर्थिक कथा वाचायला तयार आहात का?